नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे. तुमच्यासमोर एक छोटीशी कथा सांगणार आहे. मित्रांनो, एका गावात दोन भाऊ होते. 10 एकर जमीन होती आणि शेतामध्ये विहीर होती, ऊस होता शेतात. वडील भावाचं लग्न झालं होतं, छोट्या भावाचं लग्न झालेलं नव्हतं आणि वडील भावाला मुलगा 5 वर्षाचा होता. आणि अचानक ते वडील भाऊ अटॅक येऊन मृत्यू पावले. काही दिवस गेले नंतर छोट्या भावाच्या मनात वाईट विचार आला. त्याने विचार केलं, भाऊ तर गेला, भावाचा छोटा 5 वर्षाचा मुलगा, त्याला गोड बोलून शेतात न्यावं, 12 विहीरमध्ये ढकलून द्यावं, तोही मरतो, 10 एकर जमीन आपल्या नावी होते, असं त्यानं विचार केला. आणि एके दिवशी मुलाला घेऊन शेतात गेला आणि मुलाला म्हणायला लागला, चल तुला पाणी दाखवतो. तो छोटा मूल म्हणला, काका कसलं पाणी, विहीर आहे हो. नाही नाही, बघ तर बघ विहिरीमध्ये पाणी किती आले म्हणून. तो मुलगा वाकून बघत होता आणि त्या चुलत्यानं त्याला आत ढकललं. योगाव त्या मुलाचा प्राण वाचला आणि त्यानं एका दगडाला पाण्यात पडलं. एक बुचकाळी घेऊन तो दगडाला धरला आणि म्हणत होता, काका काका मला वाचवा हो, काका काका मला वाचवा हो. त्याला राग आला आणि तो जिवंत आहे असं दगड खाली उचलून त्याच्या डोक्यावर टाकणार. दगडाखाली मोठा साप होता, पोटात कचकन चावलं आणि तिथंच त्याला चक्कर आली आणि तो पडला, मृत्यू पावला. बोलण्याचा तात्पर्य म्हणजे दुसऱ्याचं वाईट आपण जर करायला गेलो तर स्वतःच वाईट होते. आपण कुणाचं वाईट करू नये. धन्यवाद.